तर हे 3 महत्त्वाचे दौरे आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवार पोहोचलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन ज्या ठिकाणी ओला दुष्काळ आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्या ठिकाणची पाहणी ते करणार आहेत। सुरुवात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून केलेली आहे। तर दत्ता भरणे सुद्धा आता त्यांच्या दौऱ्यासाठी पोहोचलेले आहेत। स्वतः कृषी मंत्री येत असल्यामुळे एक वेगळ्या अपेक्षा खरं तर या सर्व शेतकरी बांधवांच्या आहेत। जालन्यामध्ये पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। ट्रॅक्टरमधून त्यांनी शेतामध्ये जाऊन कशा प्रकारे सगळं पाणी शेतामध्ये साचलेले आहेत, उभी पिकं कशी आडवी झालेली आहेत, या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। पूरग्रस्तांचा अक्षरशः टाहो आहे। नेत्यांचे नुकसानग्रस्त भागामध्ये यावर दौरे सुरू आहेत। तर दत्तात्रय भरणे यांच्या संभाजीनगर मधला आपण हा दौरा पाहतोय। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दत्तात्रय भरणे आता नुकसानीची पाहणी करतात। काल जरी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा झालेली असली तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सगळे पैसे कसे जाणार, कधी जाणार, त्यांचे संसार पुन्हा कसे उभे राहणार, शेतीमध्ये पुन्हा पिकं कधी फुलणार, अशा खरं तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे खरं तर शेतकऱ्यांचं संपूर्ण राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय अश्रूंना अक्षरशः बांध फुटलेला आहे। आसवल हे शेतकरी बांधव मंत्र्यांसमोर ढाळतात, मात्र हे सगळं नुकसानाची भरपाई कशी आणि कधी होणार हा मोठा प्रश्न आहे। तरुण शेतकरी मोठ्या हिरहिरीने सगळं हे मांडतात आणि एक शेतातलं पीक दाखवतात, कशी सगळी पिकं कुजलेली आहेत पाण्यामुळे हे दाखवतात आणि किती मोठे सगळं आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना ही सगळी परिस्थिती दाखवत असताना हे सगळे युवा शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात। कोण आहे सोबत, कोण आहे? तुम्ही हेच सांगतो आम्ही आलो नाही आता तुम्ही एक मिनिट आपण सगळे घेतो, अजिबात काळजी करू नका। आता ऐका ना, आम्ही यासाठीच आलो या काय एका ठिकाणी गेलो काय आणि एक मिनिट एका ठिकाणी गेलो काय, त्या ठिकाणी गेलो काय, गेलो काय, नाही गेलो काय, इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा इथं आपोआप आम्ही सगळी कामाला लावतो। जे कोण चुकलं असेल तुम्हाला मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला, तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही, हे तुम्हाला सगळ्याला सांगतो। तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मी सांगतो। त्यामुळे तुमचं नुकसान भरपाई, आमचं पशुधन वाहून जरी तुमचं एखादं मेंढर गुरं काय वाहून गेले असेल, कोणाच्या घरात पाणी गेलं असेल, कोणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा कुठं कोणाचे किती जर ती वाहून गेली। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आश्वासित करतात इथल्या शेतकऱ्यांना सर्व शेतांमध्ये जाऊन पाहण्याची गरज नाही। या इथल्या शेतीमध्ये जे घडलेले आहे ते संपूर्ण गावात घडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ग्वाही दिलेली आहे की 1 गुंठ्याचा सुद्धा पंचनामा बाकी उरणार नाही। जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेले आहे, त्यांची गाईगुरं वाहून गेली असतील, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या असतील, या सगळ्याची नुकसान भरपाई मिळेल असं त्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे एक प्रकारे आश्वासित इथल्या शेतकऱ्यांना केलेलं आहे आणि भरणेपुढे अक्षरशः तक्रारींचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला। करू नये असं क्लिअर सांगितलेलं आहे की एसडीएम बरोबर आहे सर आमदार साहेबांना हे पहा तुम्ही नुकसान
ग्रामसेवक तलाठी यांना काय करणार सर इथं पाणी करून देणार नाही आम्ही. त्यामुळे निश्चित प्रकारे ऐका ना, तुम्ही काळजी करू नका. निश्चित प्रकारे आज इथं मी आलेलो, इथं आलो म्हणजे अख्ख्या तुमच्या तालुक्यामध्ये सगळी यंत्रणा कामाला इथं उभं राहिलो म्हणजे सगळ्या तालुक्यात. आपण प्रत्येक शेतामध्ये जाऊन आपण फिरू शकणार नाही. इथं फिरलो तरी तुझ्या शेतात आल्यासारखे बारके ते सांगताय का ना, यंत्रणा विचारित बी नाही शेतकऱ्या. त्यासाठी झालो ना मी त्यासाठी झालोय. त्यामुळं काय काळजी आहे का ना, काळजी करू नका. आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे. राज्याबरोबरच आज आपल्या जिल्ह्याचं जिल्ह्याचं खरं तर या सप्टेंबर महिन्यामध्ये खरं तर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त पडला, त्यामुळे नुकसान भरपाईचं काम अजून सुरू आहे. आता प्राथमिक आपण आकडे दिलेत, परंतु लवकरच त्याचा अहवाल हा शासनाकडे आल्यानंतर पाठीमागे मे महिन्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडला, मे जून मध्ये जिथं नुकसान भरपाई झाली काय त्या ठिकाणची नुकसान भरपाई आपण शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्यांच्या डीबीटी त्यांच्या खातीवर केलेली. आणि अजूनही जे काय आता हे चालू पंचनामे ऑगस्ट सप्टेंबर पंचनामे जे आहेत ते पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर महसूल विभाग आणि आमचा कृषी विभाग, मी त्यांना सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा रोष असणं त्यात साहजिक आहे, शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतो, मी कृषी मंत्री असून मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे तुमचं काय दुःख आहे, तुमची काय चूक नाही, तुमची व्यथा तुम्ही मांडताय. इथं खरं तर आमदार साहेब पण तो पण खूप चांगले आहेत, ते पण तुमच्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतो, जिल्ह्याचा किंवा ह्या जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झाले मी आता 2 ठिकाणी केल्यानंतर तिथंही करणार आहे. तुमची ही यंत्रणा किती काम करते त्यामध्ये काय त्यांचं काही हे आहे का, त्यासाठी आम्ही आलेलो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांची ज्याचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. फार खरड जे पट्टीपासून ऐका ना बाबा तुमची काही हे समजू शकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की 100% शासन तुमच्या बरोबर आहे. शेवटी शासन पण तुमच्या जीवावरती आहे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारं शासन आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. निश्चित प्रकारे तुम्हाला सगळी मदत, जमीन जरी वाहून गेली असली, विहीर जरी बुजली असली किंवा बाकी जिथं ज्याचं ह्या नुकसान झाले, घराचं असू द्या, ह्याचं पडझडीचं असू द्या, ही सगळी नुकसान भरपाई दिली जाईल. हा मोबाईल साहेब 15 ऑगस्ट नुकसान झाले हे सांगितले मी 5-5 फूट पाण्यात होत्या. संभाजीनगरमध्ये सोमठाणा गावात येत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत, तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. यावर दत्ता भरणे सांगतात की मी जरी कृषी मंत्री असलो तरी मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्या तुमचं दुःख मला चांगलं कळतंय आणि तुमच्या व्यथा मला चांगल्या कळतात. त्यामुळे त्यांनी आश्वासित केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं, ज्या गोष्टीचं नुकसान या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे या सगळ्या नुकसान भरपाई या संदर्भातली मिळणार आहे. तुमची गायगुरं वाहून गेली असतील, विहीर बुजली असेल, घराचं नुकसान झालं असेल, शेतीचं अर्थातच जेव्हा नुकसान झालं, या सगळ्याची प्रत्येक पायी तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल अशा प्रकारे त्यांनी आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे स्वतः कृषी मंत्र्यांनी आता संभाजीनगरमध्ये येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असं आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे सगळी नुकसान भरपाई कशा पद्धतीने या शेतकऱ्यांना मिळते आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे. तर पूरग्रस्तांचा हा टाहो आहे आणि हा सगळा टाहो पाहण्यासाठी सर्व मंत्री आता बांधावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर सकाळी 7 वाजल्यापासूनच सोलापूरमधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. काही जणांच्या कुटुंब वाहून गेलेली होती, मोठं नुकसान झालेले संपूर्ण संसाराचं, अशा सगळ्या व्यथा अजित पवार ऐकत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ते संभाजीनगरमध्ये सोमठाणामध्ये स्वतः कृषी मंत्री बांधावर उतरून शेतकऱ्यांबरोबर बोलतात आणि त्यांना आश्वासित करत आहेत. सगळी भरपाई मिळेल, नुकसान भरपाई मिळेल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. तर सरकार तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सगळ्या व्यथा जाणून घेतो आहोत असं त्यांनी म्हटलंय.
आमदार तर दत्तात्रय भरणे आता माध्यमांशी बोलणार आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती. मात्र आता शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन आता एकंदरीतच हे सगळं कसं नुकसान झालेलं आहे हे सगळं पाहिल्यानंतर काय नेमकी माध्यमांना प्रतिक्रिया देतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. काही आकडेवारी ते वाचून दाखवणार आहेत. किती मोठं खरं तर नुकसान हे सगळं शेतकऱ्यांचं झालेलं आहे. या संदर्भात सरकारी मदत कशी पुढे मिळणार आहे या संदर्भात दत्ता भरणे काय नेमकं बोलतात कृषी मंत्री हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर इकडे जालन्यामध्ये पंकजा मुंडे सध्या गेलेल्या आहेत आणि गोळेगाव मध्ये त्या पाहणी दौरा करतात. त्याही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतात. पाहूया आपण भरणे नेमकं काय बोलतात. लक्ष्मण सोळंके म्हणा राजश्री मॅडम आज तुम्ही जालना जिल्ह्यात अक्षरशः काही भागांमध्ये राज्याची काय परिस्थिती आहे, जालन्याची काय माहिती तुम्ही जालन्याची मी माहिती जालना जिल्ह्याची घेतलेली. जालना जिल्ह्यामध्ये आज अखेर साधारणतः 2,54,000 हेक्टर एकरात जर विषय करायचा झाला तर 6,35,000 एक शेती एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मगाशी ते हेक्टर 2,54,000 हेक्टरच्या ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की 6,35,000 एकराचं नुकसान निस्ते प्राथमिकांवर जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर आज साधारणतः 80 लाख एकर एवढं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानी बरोबरच कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, कुणाच्या घराची पडझड झालेली आहे. काही ठिकाणी जमीन, आता आपण तिथे मगाशी त्या स्पॉटला बघितलं, काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे, काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेले आहे. त्यामुळे या माध्यमातून आज इथं मी फील्डवर आलेलो माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आज इथं शेतकरी बांधव येत आहेत. मी एका ठिकाणी गेलो काय आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलो काय, एका ठिकाणी गेलो तरी प्रत्येकाचं शेत मी बघितल्यासारखं आहे. त्यामुळे इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत. या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा 1 एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे.